द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता चिडी परिचारा तुला घातला तापताच वारा तुला घातला प्रताप बोधडे चिडी परिचारा तुला घातला तापताच वारा तुला घातला. वामनेच्या डोक्यात हे शब्द कसे आले का आले? प्रताप अरे 1956च्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांवरती संस्कार केले ती माणसं इमानदारीने कार्यकर्ता म्हणून काम करत राहिले. पण बाबासाहेब मात्र चिडी परी चारा चिमण्यासारखा चारा प्रत्येक माणसाच्या मुखात घालत आहेत. वामनेच्या डोक्यात मात्र शब्द येत आहेत. वामण्या नुसता लिहित असतो, समाज पुढे गाईल की माहित नाही, पण हे चिडी परी चारा तुला घातला तापताच वारा तुला घातला. पुढे काय आहे? चिडी परी चारा तुला चिडी परी चारा तुला घातला तापताच वारा तुला घातला. गगन गाठणारी नभा गाठणारी गगन गाठणारी नभा गाठणारी निळी झोपडी तूच जाळू नको निळी झोपडी तूच जाळू नको जिते पाणी तिला जाळू नको जाळू नको जिते पाणी तिला तू 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 जाळू नको. आपलं काम करत एवढी काय काय तुझी थांब की जरा. अगं लोक येतात दिवसभर माझ्याकडे कामं घेऊन, कुणाचं काम झालंय कुणाचं बाकी आहे, आज कोणत्या ऑफिस मध्ये जायचं आणि कोणत्या साहेबाला भेटायचं आहे याचा ना मला दात घासता घासता निवांत विचार करता येतो कमू. तुम्हाला तसा निवांत विचार करता येतो ना, तसं मला निवांत पाणी भरता येत नाही. तुमची बायको आहे म्हणून मला कोणी टिप्पाडभर सुद्धा बिन नंबरचं पाणी भरू देत नाही. हा नंबर सोडून कधी भांडे लावलंच नळाला तो त्या बायका म्हणतात कशा वडा गया पुढारणीला बाहेर. त्यात वरून तुमचा दट्या कुणासंग भांडायचं नाही, वस्तीत कुणाला काय बोलायचं नाही. सकाळी सकाळी चिडचिड करू नको. दे टावेल आणि साबण दे. आंघोळीचं साबण संपलंय, कपड्याचं आहे. बरं आण कपड्याचा तर कपड्याचा. आणि जास्त फेसफूट करत बसू नका. धुणं धुवायचं पडलंय माझं तिकडं आणि बाहेर गेले जायच्या आधी रॉकेट घेऊन या, नाहीतर आज सुद्धा जेवायला मिळायचं नाही सांगून ठेवते. ती चालली नळावर पाण्याला. किती दिवस झाले सदा भाऊला म्हणलं मग तेवढं काम कर, पण तो काही करीत नाही. हाय का कुणी घरात? सदा भाऊ, ए सदा भाऊ. अरे अगं ये काशीबाई, जय भीम. जय भीम सदा भाऊ. बोल सदा भाऊ, तू काम करणार आहेस का नाही रे? नवरा गेलाय मग पळून, आता 2 लेकरायला घेऊन मी कुठे जाऊ सांग बरं.
हे बघ काशीबाई, तुझी सगळी परिस्थिती म्युन्सिपाल्टीच्या साहेबाला समजावून सांगितली मी, पण साला त्या साहेबाच्या कानातला मळ काय निघत नाही. अरे एवढ्या ओळखी आहेत तुया, लाव की कुठं तरी वशीला आणि करून दे बाबा मग तेवढं काम. मी म्हणलं तसं तू वागशील का? फार वागशील, मनशीता जीव देईन इतकी वैतागले बघ म्या. काय सांगू आता तुला. मग तू ये 10:30 वाजता म्युन्सिपाल्टी. बरं बरं हो बाई, एकदा सदाभाऊनं काम केलं तर लय आशीर्वाद लागत राहिले लेकरं बाळायचं सदाभाऊला. ये काशीबाई ये ये ये. चल. हे बघ काशीबाई, हा. मी साहेबाला आतमध्ये जाऊन भेटतो. साहेबाने जर तुला प्रश्न विचारला इतकी दिवस तू तुम्हाला का नाही सांगितलंस, तर साहेबांना सरळ सांगायचं, साहेब मला लाज वाटत होती म्हणून सांगितलं नाही. हो सदाभाऊ. समजलं? हो. मी आवाज दिल्या लगेच मध्ये. हो. चल बसायचं. साहेब जय भीम. नमस्कार नमस्कार सदाशिव. काय परत सकाळी सकाळी काशीबाईचं काम आणलं वाटतं. अहो, हो ना साहेब. अहो साहेब, भयंकर हाल चाललेत साहेब काशीबाईचे. आणि साहेब तुमच्यापासून एक गोष्ट लपून ठेवली होती बरं का. कोणती रे? अहो साहेब, काशीबाईचा नवरा दारुड्या नाही साहेब. मग? अहो तो मारोगी आहे. अरे तू तर म्हणला होता तिचा नवरा दारुड्या आहे म्हणून. नाही बरोबर आहे साहेब, मी म्हणलो होतो तुम्हाला की तो दारुड्या आहे म्हणून, पण काशीबाई साहेब कुणाला सांगू देत नव्हती ना नवरा महारोगी आहे ते. आता तुम्हीच विचार करा साहेब, बायकांना लाज वाटते साहेब नवरा महारोगी असल्याचा. साहेब 2 लहान लेकर आहेत तो घरामध्ये तिचे, आणि नवऱ्याचा सुद्धा ना लहान लेकरासारखा सांभाळ करते. मला काय तिचे हाल बघवले नाहीत साहेब. मी म्हणलं चल काशीबाई, साहेबांना एकदा भेटू आणि जे काय ते बोलून टाकू. सोबत आली आहे का ती? हो ना साहेब, बाहेर थांबली. बोलो बरं. काशीबाई हा सदाभाऊ. या, साहेब बोलत आहेत. हो हो. साहेब छोटसच काम आहे ना, करू नका. आता तुमच्यासाठी छोट्या कामात काही मोठी गोष्ट आहे. हा? बघा ना, करू नका. अहो बाई, तुमची तब्येत चांगली आहे आणि तुमच्या पाठीशी 2 मुलं सुद्धा आहेत, आणि हा संसर्गजन्य रोग आहे. तुम्ही यांच्यापासून लांब राहायला हवं. साहेब किती बी केलं तुम्हाला कुकवाचा धनी आहे हो. त्यांना कसं एकट्याला सोडीन म्या. बरं ठीक आहे, तुमच्या कामाची काय ते व्यवस्था बघतो मी. लय उपकार अहो, राहू द्या. काशीबाई तुम्ही थांबा बाहेर, मी साहेबांना बोलून येतो. हो हो. चल दमान चला. साहेब धन्यवाद. अहो आज तुम्ही एका गरीब महिलेची दखल घेतली, क्या बात आहे साहेब. आणि सदा, ती बाई किती भयंकर दुःख उराशी घेऊन जगत आहे. हो साहेब. आता अशा लोकांची मदत आपण नाही करायची तर कोण करणार? बरोबर आहे साहेब. मी काय करतो, तिच्या कामाची ऑर्डर आज टाईप करून ठेवतो, उद्या तिला कामावर पाठव. चालेल साहेब, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बरं येतो साहेब, या. जरा दुसरी काम आहे. या. वा काशीबाई वा, क्या बात है. मानलं पाहिजे तुला. अगं चित्रपटातल्या नटीला ही लाज वाटेल त्याही पेक्षा सुंदर अभिनय केलास. क्या बात है काशीबाई, वा. काय करणार सदाभाऊ, पोटापायी होतय सारा आपोआपच. अरे जय भीम सदाभाऊ. अरे जय भीम माधव, जय भीम. जय भीम. अजून काशीबाईचं काम झालं नाही वाटतं. नाही रे, झालाच. आज सगळं सोक्ष मोक्षच लावून अरे टाकलं. वा वा वा, काशीबाई आता तरी खुश ना? हो दादा. वा वा. पण हे कोण आहे? अरे त्या भाऊमुळे तर काशीबाईचं आणलेलं काम पूर्ण झालं. हो का? भाऊ हे 2 रुपये घे. हं? आणि हा घे पेढा, खा. 5 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या मायनं मला पेढा दिला होता. आज तब्बल 30-40 वर्षानंतर या महारोग्याला कोणी हात लावून एवढा मायेनं पेढा दिला. सुकिरा दादा, सुकिरा. बरं काशीबाई, साहेबांना तुमची ऑर्डर टाईप करून ठेवले. बरं उद्यापासून डायरेक्ट कामावर रुजवायचं आणि खाडे बिलकुल करायचे नाहीत. नाही सदाभाऊ. समजलं? हो बरं. येते मी उद्या. हो या. दादा चला, झालं आता आपलं काम. चला. दादा? अरे ती नवऱ्याला दादा म्हणाली. काय 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 करामत काय केलीस तू? काही नाही रे, तो दादा आहे हा. ना, त्याला काशीबाईचा नवरा बनवून टाकला. साहेबांना दया आली आणि लगेच ऑर्डर टाईप करून टाकली. वा वा वा, खूप छान आयडिया करतोस. हा, अरे आयडिया केल्याशिवाय आजकाल सरकारची कामं पूर्ण होत नाहीत माधव. तेही बरोबर आहे. जय भीम सदा, जय भीम माधव. जय भीम, जय जय भीम, भीम. जय भीम. हा, काय रे तू क्या काय हल्ली खूप जास्त फायली घेऊन फिरतोयस? नाही यावेळेस काय कॉर्पोरेटर बनायचा विचार आहे की काय? नाही रे बाबा, हा. आपल्या वार्डात गेलो होतो. हा. कोण 21 वर्षाचं झालं, कुणाचं मतदार यादीत नाव आहे की नाही, ही सगळी मत गेली, आपण गोळा केले सगळं.
ऑफिसला जमा करायला. वा 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 तू क्या हा? मला एक गोष्ट सांग, तुझे ते सिमेंटचे पोते शिवून झालेत का? हा? किंवा त्याचे पैसे तरी मिळालेत का? कलेक्टर ऑफिसला चाललं ते नाही रे माधव, रोजच्या पेक्षा आज जरा कमीच मिळाले. नाही तू कमी एक काम मिळाले. कर ना, तू क्या काय? याला सोबत घेऊन अरे जातो पण- शिवायला, जरा जास्त पैसे येतील. अरे- तू पण काय त्याच्या मागे लागतोस रे सकाळी सकाळी. जा, करा काय करायचं. चल तू क्या थकलाची चहा घेऊ चल. हा. ए सदा, चहा नको, मस्त गरमागरम भज्जे खाऊ आपल्या मॅट्रो हॉटेलमध्ये. वा. काय बरोबर क्या? हा. हे मेट्रो हॉटेल म्हणजे आपलं हक्काचं कार्यालय झालं नाही मग का? काय? नाही म्हणजे आपल्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना हक्काची कार्यालय नाहीत ना, म्हणून आपली अशी हॉटेल ठरलेली. जसं ते बीसी गटाचं कोणतं हॉटेल आहे रे ते? ब्रदरहूड. ब्रदरहूड हा. हॉटेल. आणि आपल्या खोबरागडे गटांचं ते गिरिराज गिरिराज हॉटेल. हॉटेल. अशी आपली हॉटेल ठरलेली, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी, तेही कोर्टाच्या बाहेर. आणि आपल्यासारखे कार्यकर्ते दिवसभर कोर्टाच्या बाहेर बाहेर. हॉटेलमध्ये. चल 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 मस्त, मस्त. ए सदाभाऊ एक मिनिट. हा? मला एक गोष्ट सांग, तू किती दिवस झाले कामावर नाही गेलास? हा. हा? कामावर 10-12 दिवस झाले असतील. 10-12 दिवस? तर कमाल आहे राव तुझी. अरे कमाल नाही तर काय, रोज कामाला जायला निघतो तू हा. काय, तेव्हा कोणी ना कोणी दारात येऊन थांबतच रे. कुणाचं म्युन्सिपाल्टीचं काम आहे, कुणाचं कलेक्टर ऑफिसचं काम आहे, कुणाचं मामलेदार कचेरीचं काम आहे, कुणाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे. कोणतं ना कोणतं ऑफिस निघतच रे. म्हणून आपले भरमसाठ खाते ठरलेले महिन्याचे. तर 2 दिवस झालं जायचं म्हणतोय कामावर. मग मेडिकल सर्टिफिकेटला पैसे नाहीत ना, म्हणून सगळं काम आणलंय. आता मेडिकल सर्टिफिकेट. अरे सदाभाऊ, तो आपला नेता आहे ना, त्याची बायको डॉक्टरीन आहे, ते देईल ना आपल्याला सर्टिफिकेट. ये त्याची बायको ती देईल व्हायरस सर्टिफिकेट आपल्याला. का नाही देणार? काय म्हणजे काय, परवाच्या कार्यकारिणी सभेमध्ये सदानं तासली नाही का का तिच्या? नाही तासाची रे मग? नाही का नाही तासाची? तुलाही माहिती आहे आपल्या पक्षामध्ये 4 गट आहेत आणि हा 5वा पोटगट निर्माण करतो म्हणजे हे बघ, चळवळीच्या दृष्टीने जे चुकीचं आहे ना त्याच्यावर आपण बोललंच पाहिजे. आपण कोणाचे गुलाम नाही, गप्पपणे सहन करून घ्यायला तू द्या. सदाभाऊ मी काय म्हणतो, आपण जाऊन तर बघू, प्रयत्न करायला काय लागतं. आणि कसं आहे ना, शेवटी ती आपल्या समाजाची आहे, आपल्याला मदत जरूर करेल. हा? तू एवढं म्हणतोस तर एकदा प्रयत्न करून बघू. हा. पण तू काही असं बोलत जाऊ नको. अरे अरे बाबा सदा, 5वा जागो पोटगट नको. निर्माण करतो मी म्हणजे- बसतो चहा, बस. नाही, अरे तो- माधव, हो, आलो. जय भीम मॅडम. जय भीम मॅडम. तुम्ही आणि इथे बोला, कस काय येणं केलं? काम तसं माझं वैयक्तिक होतं मॅडम. मला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे होतं. सर्टिफिकेट? बर, तुम्हाला का देऊ मी सर्टिफिकेट? अहो मॅडम, जसं तुम्ही सर्वांना देता ना, तसं सदाभाऊंना पण द्या. हा. आणि मॅडम, तुमची जी काही ती फीस आहे ती घ्या ना हो. 5 रुपये 10 रुपये. माझ्या समोर पैशाची घमेंट करताय का? काम पडलं की येतं आमच्याकडे आणि इतर वेळा आमच्या साहेबांवर टीका करता, भर सभेत त्यांचा अपमान करता. हो मॅडम, हो कुणी अपमान केला साहेबांचा? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मग काय? गैरसमज? स्वतः साहेबांनी सांगितलंय सगळं आणि ते काही तुमच्यासारखी खोटाडे नाहीये. क्षमा पावासाठी लाचार झालेली माणसं तुम्ही. कुणी छू म्हणाला की पळाले कुत्र्यासारखी. ओ मॅडम, चळवळीतल्या गरीब कार्यकर्त्याचा असा पाणउतारा करता वय, थोडं मर्यादा ठेवून बोला. मर्यादा? अहो, शेकडो लोकांसमोर माझ्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या अशा नालायक लोकांशी काय मर्यादा ठेवून कोणाला बोलायचं? नालायक म्हणता मॅडम तुम्ही? कोणाला नालायक म्हणता? तुमचा नवरा समाजाचा नेता म्हणून घेण्यास नालायक आहे, समजलं का तुम्हाला? माझ्या नवऱ्याला नालायक हो हो, म्हणता? तुमच्या नवऱ्यालाच नालायक म्हणतोय. चालते बा, आत्ताच्या आत्ता ए, चालते बाई चला रे, तुम्ही. काय नादाला लागता इच्छा पण तुम्ही? हा, जा ना त्या बाईककडे जा. हे बघ, तू काय मी गेलो नव्हतो, माधव घेऊन गेलो होतो. दोघात आहे तसंच. जेव्हा आता त्या बाईककडे जा होता, दिलं का अरे पण मी गेलो होतो का? हो, तुमचं जायला चालतं. हे पार्टीचं राजकारण आहे ना, या नेत्यांच्या बायकाच करतात असं वाटतंय. जाऊ दे रे माधव, ती बाई होती म्हणून सोडून दिला. तिथं गडी पाहिजे होता, मग डावला असतं साल्याला चांगलंच. जाऊ दे रे, तुम्ही पण काय नाही ती चर्चा करताय. आता आपल्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना शिव्या शाप काय नवीन आहेत का? आणि शिव्या शापाशिवाय काय मिळणार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना? अरे नशीब आपलं, त्या शिव्या तरी फुकट मिळतात. उद्या त्या शिव्यांना पैसे लागले ना, ते सुद्धा भेटणार नाहीत आपल्याला. वा. आणि त्या मॅडमचं काही चुकत नाही रे. हा? हा आपला नेता आहे हा. ना, छोट्या मोठ्या गोष्टी जाऊन सांगत असेल मॅडम जवळ. ए माधव, तुला गंमत सांगतो. स्वतः एकदम बरोबर बोलते बरं का? कसं काय? आपला तू नेता आहे हा. ना, सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्या बायकोला सांगतो. हा. आणि कसं असतं
माधव. प्रत्येक बाई देखत आपल्या माणसाचं जमून जात रे. किती बी फेका बाई झेलतच राहते. काय बरोबर आहे की नाही? किती लग्न झालीत रे? ए, इथं लग्न कुठून आलं? अरे म्हणजे तू एवढा एक्सपिरियन्स करून सांगत आहेस म्हणजे. अरे आपलं जाऊ दे. हा. त्याच्या मेडिकलचं कसं करायचंय? अरे हो मेडिकलचं मग? राहिलं. एक काम कर सदा, तू उद्या ऑफिसला जा, आम्ही काहीतरी व्यवस्था करतो. हा. पण नक्की करशील ना? नक्की करतो. अरे 10-12 दिवस झाले. अरे तू- अरे बाबा करतो आम्ही. हा, हो. हा? हा, चल हा. आपण त्या तिकडे जाऊ. ए संध्याकाळी भेटू आपल्या टीयावर. हो, हो. जय भीम. ते जय भीम. जय भीम. ते अशोकनगर मध्ये ते आपले हे आहेत ना. काय झालं रे? ते महानगरपालिकेचे लोक आले आपल्या झोपडपट्ट्या पाडायलेत आणि त्यांच्या सगळं पोलीसवाले बी आहेत. असं नको पाटील, तू 4-5 पोरं घेऊन हो पुढं. मी आलोच. कमो झोपडपट्टीचं काम आहे. मला यायला संध्याकाळ होऊ शकते. मी काकू काकू झालीत का काम? ते नाही काय नाही, मी एकटीच होते हो घरी. नाही तुम्ही आराम करा. हो बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अगं तांब्याच काय भरून घेतेस? जेवायला वाढ, भूक लागली. कमो तुला ऐकायला येते का? मला भूक लागली, जेवायला वाढ. कमे तुला ऐकायला येते का? मला भूक लागली, जेवायला वाढ. बहिरी झालीस का तू? रॉकेल संपलंय घरातलं. भाजीला पण काहीच नव्हतं. 2 किलो गहू होते तेवढे दळून आणले आणि तुमची वाट बघत बसले. माझी वाट बघत बसायची काय गरज होती का? सकाळी सांगता नाही तुला रॉकेल संपलाय म्हणून? सांगणारच होते, पण तो कोणीतरी माणूस आला, झोपड्या पाडतायत असं काहीतरी म्हणत होता आणि मग तुम्ही निघून गेला. अगं मग या तोंडाने उसने पैसे मागायचे ना वस्तीमध्ये कुणाकडे? नाही मागितले. का नाही मागितले? उसने पैसे तुला मागायला
उपाशी राहते आणि मला उपाशी ठेवते मूर्ख झाली. दर भजी खा. नकोयत मला. तुला खा म्हणतोय ना कमू. आता तुम्ही बी खा. सरक इकडे घे खा. ऐक ना, जरा लवकर अंतरण टाके. दिवसभर झोपडपट्टीचं काम करून खूप दमलोय बघ. अगं बस झालं की कमू. किती रडशील आता. तू का लहान आहेस का. गप बस बर. बस झालं. का हो? तुम्ही आज मला गुरढोऱ्यासारखं मारलं. मला माफ कर कमू. असं नका म्हणू. तुमची भूक ना वेडी भूक आहे. ती जर शहाणी असती ना तर तिनं असं मला मारलंच नसतं. ए भुकेत कुठे शहाणी भूक आणि वेडी भूक असती वय. असती. जसं माणसात शहाणा माणूस वेडा माणूस असतो, जनावरात जसं शहाणा जनावर वेडं जनावर असतं, तसं भुकेत सुद्धा शहाणी भूक आणि वेडी भूक असते. मग मला सांग बरं तुझी शहाणी भूक कशी आहे ती. सांगते पण नीट ऐका, नाहीतर ह्या कानानं ऐकाल आणि त्या कानानं सोडून द्या. बरं नीट ऐक. सांग सांग. माझा बाप रात्रंदिवस दारूच्या नशेत असायचा. सकाळ झाली की दारूचा गिलास घेऊन बसायचा. आम्ही सगळी भावंड त्याला म्हणायचो, बाप्पा सकाळी सकाळी दारू कशाला पितोस. चहा पाणी घ्यायचं सोडून दारू कशाला पितोस. आमचा बाप काही केलं आमचं ऐकायचंच नाही. माझी आई पहाटे लवकर उठायची. आई पहाटेच उठे, बिड्या वळत ती बसे. झाल्या बिड्या 500 तवा दाताले मिशरी असे. 1000 बिड्या केल्यावर 1.5-2 रुपये मिळायचे. आई एवढं रात्रंदिवस गुराढोरासारखं कष्ट करून सुद्धा आम्हा भावंडांना कधी पोटभर अन्न मिळायचं नाही. आईच्या त्या 1.5-2 रुपयात 5-6 जणांचं कसं भागणार. मग रात्रीच्या जेवणात चहा साखर पाव किंवा भाजी पाव मिळणार.
आईला हातभार लागाव म्हणून मग मी पण लोकांच्या घरी धुनी भांडी करायला लागली. कधी कधी ती मालकीन उरलेलं सुरलेलं शिळं पाका अन्न मला द्यायची. मग मी पण कामं पटापटा आवरायची आणि घरी धावत यायची, कारण माझी भावंड त्या शिळ्या पाक्याची वाट बघत बसलेली असायची. माईला रोज मिळणारी मजुरी आठवड्यातनं एकदाच मिळू लागली. आम्हा भावंडाची उपासमार सुरू झाली. आई जड अंतकरणानं म्हणायची, प्यार पाणी घोट घोट, प्यार पाणी घोट घोट, झोपा माझ्या लेकरांनो, तोंड झाकून उशीत. उपाशी पोटी आम्हा भावंडांना झोपच लागायची नाही. मग आई एक युक्ती करायची. आई म्हणायची, चला आपण सारे पैज लावू, कोण जिंकते ते पाहू. आज उपवासाचा कितवा दिवस? लहानी म्हणायची पहिला, दादा म्हणायचा दुसरा आणि मी म्हणायचे तिसराच. आई म्हणायची, पैज. 4 दिवस उपाशी राहुनी सांगा जगेल कोण, 4 दिवस उपाशी राहुनी सांगा जगेल कोण, सकाळवरी जो जगेल तोच ही पैज जिंकेल. हे ऐकून आम्ही भावंड पटापटा अंथरुणात जायचो आणि उशीत तोंड खुपसून झोपून जायचो. आई मात्र रात्रभर झोपायचीच नाही, तळमळत राहायची. पहाटे कधीतरी तिला झोप लागायची. सकाळ झाली ना की आम्ही भावंड तिच्याकडे धावत जायचो आणि तिला हलवून उठवायचो. आई आई उठ ना, आई उठ, हे बघ सकाळपर्यंत मी जगलो, मी पैज जिंकलो. आई आम्हाला जवळ घ्यायची, छातीशी धरायची. आई म्हणायची, आपली भूक ही शहाणी भूक आहे, जी कधीच रडत नाही, जी कधीच कुणावर रागवत नाही, ती शहाणी भूक, ती शहाणी भूक. मला माफ कर कमू, खरंच माझं चुकलं. अगं जो बायकोवर हात उचलतो तो नवरा कसला आणि तो कार्यकर्ता कसला कमू. कमू यानंतर मी तुझ्यावर कधीच हात उचलणार नाही. ही माझी पहिली आणि शेवटची चूक. मला माफ कर. रॉकेल संपलंय घरातलं, बाहेर जायच्या आधी रॉकेल घेऊन या, नाहीतर आज सुद्धा चूल पेटायची नाही. मी चालली नळावर पाण्याला. क्या हुआ दुश्मन? क्यों चिल्ला रहा है? देखो ना साहब, मुझको यानी मेरे सिर पे टिप्पा मारा. क्यों रे? क्यों मारा? चायला सकाळी 2 मिनिट संडासात जास्त बसलो तर तो गोद्या सारखा दरवाजाला लाथा मारतो साहेब. ओ साहेब म्हणतो कसा बघा ना, ए अंदर कोण बटावे निकल बाहेर, आज म्हणून सारखा वळत असतो साहेब. साहेब आता तुम्हीच सांगा, 5,000च्या वस्तीला फक्त 6 संडास. इथे तर अन्न पोटभर मिळत नाहीच, पण हागाले भी पोटभर मिळत नाही साहेब. अब तुम इस बोलो साहब, सुबह सुबह पेट भर के हगने को नको क्या? अरे ऐसा कैसा? सुबह सुबह तो पेड़ भर के हगने को होना. फिर वो गोंदी हारता है, सारखा दरवाजा खुलाता मारता है, सारखा दरवाजा खुला मारता है साहेब. तुमको बोलते क्यों नहीं साहब? तो गोंद्या कुठं आहे? तू असलाय संडासात, माझ्या डोक्यात टिप्पा मारला आणि स्वतः घुसला अंदर. साहेब मी बोंबला लागलो ना तरी लोक लागली वरडायला, इसलिए धावत आ गया साहब मैं. खोपडीच्या उस मारती आता साला टाकपटा कमी अंदर खोपडीचे. हा कायले बसतं बे? क्या हुआ बता? अहो साहेब, यात माझी काही चुकी नाही. हा साला 4 घंटे त्या संडासामध्ये बसून राहते. अरे साले 4 घंटे संडासात बसून राहते आणि वरून शांतपणे शिकवते. अरे काय करते साला बस. अरे मैं हूं ना यहाँ पे. तुम्ही या म्हणून सोडून देतो ना. रुक रुक. अरे असं लहान लेकरं
लेकरासारखं आपसामध्ये भांडून का आपले प्रश्न मिटणार आहेत का रे? हा? याच वस्तीमध्ये राहावं लागणार आहे ना आपल्याला, एकमेकाचं तोंड पाहत. याचं तर तोंड नाही पाहू ए, शकत. ए, अरे, सारे ए, थांब. सारे डबल टाकीत साले. तू सांग म्हणजे आपल्या वस्तीमध्ये संडास किती आहेत रे? 6 संडास आहेत साहेब. मग हा प्रॉब्लेम होणारच. हो साहेब, त्या 6 संडासाचा लय त्रास होतो मला. अबे तुलेच नाही सगळ्याच होते. सगळ्या 5,000च्या वस्तीला संडासाचा त्रास होते. आता साहेब मला सांगा, आपल्या 5,000च्या वस्तीत पण 6 संडास, आणि त्या 6 संडासामध्ये साहेब तुम्हाला सांगतो, एकेका संडासासमोर साहेब 50 लोक. आता आपण असा डब्बा घेऊन तिथे उभे राहिले आणि आता आपल्याला वाटते की आता आपला नंबर येईल. असं करता करता साहेब या पोटातल्या कळा एवढ्या त्रास देतात ना साहेब, एवढा त्रास देतात तुम्हाला सांगतो साहेब. असं वाटते की आता आपल्याला इथं चड्डी आपली चड्डी इथंच पिवळी होईल असं सगळं वाटायला लागलं ना साहेब. तेव्हा आपापल्या डब्याला लाटा लागतात साहेब. मग अंडर शिवाजी पण बाहेर तर लाटा मारतो. असं होतं साहेब. आणि त्याच्यात तो साला मुकादर तो म्हणतो कसा, ए किवरे, ओ रोज संडासचे दरवाजे कोण तोडतात रे? हा? आता तेले कुठं माहिती साहेब, त्या दरवाजाला किती लाटा खावा लागतात ते. जाऊ दे साहेब. एवढं तुला समजतं तरी सुद्धा तू त्याला संडासा डब्याने का मारलं का मारलं बे? ए, चुप करे साले, डबल मारी साले. जास्त बळबळ करशील तर का मारलं? मी नाही मारलं साहेब. या मा पोटातल्या कळाने मारलं. जाऊ दे साहेब. जाऊ जा, उद्यासाठी थोडा राग वाचून ठेव. हो, जा. जातो. पण हे पाय बेटा आता 4 घंटे ए, संडास. त्याला मारते. ए, खालीमध्ये खालीमध्ये उसको सब नाही. खालीमध्ये आओ. खाली क्यों देता है? साबित क्या 4 घंटे बोलते हो मुझे? जा, झगड़ा मत कर उसके साथ, जा. हाँ साहब, वो कुछ तो करो. वो संडास का साहब है, रोज का ये झगड़ा हमारा. हाँ साहब, मेरा कुछ तो सुनो ना साहब. हाँ, उस संडास के लिए कुछ मोर्चा बिरचा निकलो ना. मैं भी आता डब्बा लेके मोर्चे में. अरे उस्मान, मैं निकालूंगा मोर्चा, हाँ. लेकिन वो सरकार बांध के देना ए ना. साहब, उस सरकार के तो मार के तो इस बार नहीं बांध के दिया ना, उसके तो सिर में डाल का डिब्बा. तो बांध के देगा कि नहीं? ठीक है, ठीक है. हाँ. जब मोर्चा निकालूंगा तब तेरे को बुलाता. हाँ साहब. लेकिन बस वो गोंदिया के साथ झगड़ा मत कर, नहीं तो फिर से डब्बा डालेंगे डोसके में. हाँ, फिर साहब. मेरे साथ मोर्चे में कौन आएगा? मैं होगा ना. झगड़ा मत करना. हाँ हाँ, साहब. जा. जादू साहब, घोष काटने जाने का है. ठीक है, इस ठीक. संडास के बारे में बहुत उशीर होता है कामों पे जाके. हाँ. हाँ, जादू साहब, बहुत काम है मेरे झगड़ा पास. मत कर फिर से उसके साथ. चला, या झोपडपट्टीचं जो नेतृत्व करतो ना, त्याच्या घरात आहे संगमरवरी दगडाचा संडास. अरे तो तरी किती ताकदीनं आमची प्रश्न मांडणार म्युन्सिपाल्टीत. आम्ही कार्यकर्ते काय फक्त आंदोलने काढणार, मोर्चे देणार, कारण आमचे हात तेवढेच लांब आहेत ना. रामभो, ए रामभो. आला कसा ना? आलो, आलो, जय भीम. बस काय चालू आहे? काय रे पुढा या का बरं तुझ्या काशीला गेला होता का? नाही रे रामभाऊ, हा? इथेच होतो. नाही तू गेला असतील कोणाच्या तरी मोर्चात गेला असतील, कोणाच्या सभेमध्ये गेला असतील, तिकडच्या चौकटी करण्यासाठी. हा? आणि तो साहेब लई भडकला तुझ्यावर. खरंच का? हा, मागे कागद सकाळीच माझा म्हणून दिला होता. अरे मेडिकल सर्टिफिकेट आहे. हा, आता एवढाच वाटतं एवढा दिवस. नाही रे रामभाऊ, हा. आपलं ते नेहमीच. हा, पण सदा तू ऑफिसात नसल्यावर त्या साहेबांचा मला खूप त्रास होतो. हो ना? हा, हा, पण कालच साहेबांना तुझी 10 दिवसांची रजा विदाऊट पे घेतली. जाऊ दे यार रामभाऊ. अरे नेहमीच झाले, बिनपगारी रजा नेमो नाहीतर चार्जशीट. हो ना. हा बनसोड साहेबाला बसून सारखं ऐकलं का रे त्याने? बस चल ना, चहा घेऊ. चल ना थोडा. सर, 10 दिवस न सांगताच रजा घेतली. ऑफिस म्हणजे काय घर वाटलं का तुला? सर थोडस झोपडपट्टीचं काम आलं होतं म्हणून आलो नाही सर.
गेले कित्येक दिवस झाले तुझे हेच शब्द ऐकतोय मी. समाज, चळवळ, झोपडपट्टी. उद्या नोकरी गेली म्हणजे हे लोक पोचणार आहेत का तुला? पण सर आपणच जर समाजाकडे उलट उत्तरे देऊ नको. हा मेमो घे आणि याचं उत्तर मला लेखी दे. समजलं? ठीक आहे सर. जा. 1 मिनिट. काय झालं सर? मला 5 वर्षांनी मुलगी झाली असं आईला लिहिलेलं पत्र मी तुला पोस्टात टाकायला लावलं होतं. टाकलं? हो ना सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथल्या पेटीतनं टाकता डायरेक्ट मेन पोस्टात टाकून आलो. जाऊ शकतो. रामभाऊ, हा अजून एक मेमो दिला साहेबांनी. आपण सदा हा रामभाऊ. आज आपला घाम निघणार. अरे तो तर नेहमीच निघतो. हा कारण आपलं ऑफिस एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये हलवायचं आलं. हो का? मी कालच साहेबांना सांगितलं की इकडच्या 3-4 फायली तिकडे हलवाव्या लागतील म्हणून. रामभाऊ, हा तू काळजी करू नको. हा मी करतो ना तुला मदत. बर पण रामभाऊ, तुझं काम झालं ना, माझ्या पाकिटावर तिकीट चिटकवायला मदत कर म्हणजे झालं. हो हो नेहमीप्रमाणे आपलं. हो बघा हा भूक लागली. हो. चल जेवण करायला जाऊ. घे डबे घे. हा रामभाऊ, हा. तू चल कॅन्टीन मध्ये, ये तू साधाकडे. हो सर, त्या खिडकीतून बाहेर बघ. काय झालं सर? बघ. आहो सर, काकू. सर, तुमची आई आली. मी आलो सर काकूला घेऊन. थांब. जाऊ नको. तू एक काम कर, तू तिला तशी स्टेशनवर घेऊन जा. मी 5:30च्या लोकलला येतो. मी येईपर्यंत तिला सोडू नको. मी ऑफिसमध्ये नाही असं सांग तिला. आणि हो, कुणालाही सांगू नको की ती माझी आई आहे म्हणून. आणखी एक, हे 10 रुपये घे. एखाद्या हॉटेलमध्ये जा आणि काहीतरी खाऊ घाल तिला. जा. राहू द्या सर. काकू, जय भीम. जय भीम. ओळखलीस का मला? नाही रे बाबा, कोण तू? अगं काकू, असं काय करती? अगं मी पळसदरीच्या रायबाईचा सध्या. हा सध्या हायस व्हय. हा. ओळखू बी येईनास बाबा तू तर. हा सध्या, बरं झालं मला भेटलास रे तू. हे बघ, माझ्या दसऱ्याचं पत्तर आलंय. तिकडे एक बुवा म्हणला का इकडंच कुठं तरी ऑफिस आहे म्हण. पाय बरं माझ्या लेकरा, सांग बरं कुठं आहे ते. काकू, साहेबांचं ऑफिस इकडच आहे. हा. पण साहेब नाहीत ऑफिस मध्ये, जरा लांब गेलेत महत्वाच्या कामासाठी. म्हणजे मावा दसऱ्या मला नाही भेटायचं मग. तसं नाही काकू, साहेब भेटतील तुला, पण संध्याकाळी 5:30 वाजता भेटतील रेल्वे स्टेशनवर. 5:30 म्हणजे सांच्यालाच म्हणते रे बाप्पा. सांच्यालाच बघ. बरं बरं. पण सध्या एवढ्या मोठ्या शहरात मला गाड्या मोटरायचो काय बी सुधरत नाही बघ. मवा दसऱ्या येऊस्तोवर माझ्या संग थांबशील. काकू, तू काय काळजी करू नको, मी राहतो तुझ्या सोबत. हा. नाहीतर असं करू, चल की स्टेशनवरच जाऊ. अरे काय चल, चल. सदा किती वेळ वाट पाहायची तुझी. आणि आपण आजीबाई रामभाऊ, माझी काकू आहे, मला भेटायला गावावरून आली. हा. काकू. हा. नमस्कार काकू. जय भीम. जय भीम जय भीम. रामभाऊ, हा. तू जा पुढं, मी काकूला स्टेशनवर सोडून येतो. लवकर येशील? हो. चल. काकू, हा. ते दे गटोडे. अरे घेते मी. अगं दे काकू. घे मग. काकू, हा. काय ग गटोड्यात लय जड आहे. हार काय नाही. कुरसटणीची चटणी, भुईमुगाच्या शेंगा, हरभऱ्याचा हुरडा. आणि माझ्या दसऱ्याला का नाही चटणी म्या केलेली लय आवडते. त्याच्यासाठी घेऊन आले गावातून. एवढं सगळं घेऊन आलीस तू? मग बरं, बरं. मला वाटलं. काकू, हा. चल इथं हॉटेलमध्ये बसू, काय तर खाऊ पोटाला. बस बरं या खुर्चीवर. बस 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 इथं. नको रे बाबा, म्या नाही बसायची अशा
टेबलावर खुर्चीवर अरे लेकरा आम्ही जलमभर भुईवर बसलेली माणसं आता मरता मरता कहाला रितवात मोडायला तू जाय मी बसते आपली इथंच. काकू तू गावावरून कधी निघालीस का? राज्यालाच निघाले बाप्पा. मग काय खाल्लंस का पोटाला? चहाचा घोट सिटी घेतला नाही. मग असं काय करते काकू? चल ना थोडस खा माझ्यासोबत. हे बघ तू खाशील तर मी खाईन नाहीतर मी नाही खाणार नाही जा. असं काय करतोस र? हा बर तू एक काम कर तू का नाही ते भजी बांधून घे तिकडे टेसनावर बसून खाऊ. दसऱ्या येणार आहे ना तिकडं मग तिकडे बसून खाऊ आपण भजी. तू काय माझं ऐकू नकोस काकू. आणतो थांब भजी. भैया तुला नाही कळायचं र तुला नाही कळायची मायची माया. अरे तुला आणत असता तेव्हा तू आणि महादसऱ्या अशी अशी माया मोर बसायचं गरम गरम भाकर थापून द्यायची तुम्हाला. एक भाकर दोघ जण खायचे कसे भावा भावावानी राहायचे माझे लेकर. तुला नाही कळायचं काकू र. चल घेतले मी भजी घे घेतली सोय माझी. चल. चल सध्या हा काकू तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का र? काय झालं काकू? माझ्या दसऱ्याला सांगू न ग सांग पण. सध्या दसरे आहे ना सालातून एकदाच येतो र गावाकडं. मला त्याला लय भेटू वाटत या. मला त्याच्या संग राहू वाटत भेटू वाटत. मला हे पत्र भेटलं बघ. या पत्रात लिहिलं का माझ्या दसऱ्याला लेकरू झालं मला. आणि मग मला ना गावात थांबूशीच वाटलं नाही बघ. मी तशीच निघून आले सध्या गावातून. बरं झालं काकू तू आलीस. माझी भेट तर झाली. हा? चल लेकरू हे बघ काकू हेच स्टेशन आहे. साहेब तुला इथंच येणार आहेत भेटायला. बरं बस खाली बस. लेकरा तू लय झालं माया संग हायस र. ही भाजी खाऊन घे. थांब हे बघ याच्यामध्ये पूर्णाची पोळी हाय. तू पोट भरून खाया तुला लागत ती खाया लेकरा. आणि तू खाणार नाहीस का काकू? म्या नाही खायची बाबा. एकदा माया लेकराला भेटले का मग खाणं पिणं त्यावर लोक नाही खायची म्या. अगं काकू खा की सकाळपासून उपाशी आहेस तू. अरे उपाशी राहायची सवय आहे आम्हाला. आपला तुला सांगते सध्या त्यो आपला काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता ना त्या सत्याग्रहाला हे आम्ही सारे गावातले लोक झुंबडच्या झुंबडाशी आपल्या नाशिकच्या काळाराम मंदिराच्या तिकडे गेलतो. तेव्हा काहाची भाकर भेटायची काहाचं काय र. उपाशी तापाशी हे आपले बाबासाहेबाच्या मागे निघायचं आम्ही. सध्या त्या सत्याग्रहात का नाही लोकांना लाथा काट्यात मारायला सुरुवात केली बघ. हे बघ हे इथं एवढा मोठा धोंडा लागला होता माझ्या इथं. त्याची खून हाय काळाराम मंदिराची खून हाय जन्मभराची माई. सवय र उपाशी राहायची आम्हाला. सध्या किती वेळ आहे र लेकरा? अजून वेळ आहे काकू थोडा. कवा एकदा लेकराचं बघत तोंड असं झालंय बघ सध्या मला. सध्या अरे माय लेकरू ग. अगं हे काय कधी आली तू? अरे मी आता आले रे लेकरा. जुजूला पोचले बघ. पत्र तरी पाठवायचं ना. मी आलो असतो ना घ्यायला. नाही बरं चल मी गाडीची तिकीट काढून ठेवल्या. उशीर होईल आपल्याला. चल लवकर. लेकरानं तिकीट बी काढले बघ. सध्या अरे बघ माझ्या
त्याला किती काळजी आहे बाई. माया सध्याला तिकीट बी काढून ठेवलं या. तसा लय जीव आहे मायात, पहिल्यापासून लय जीव आहे होय माया. काकू, साहेबांचा खूप जीव आहे तुझ्यावर. तिकीट काढून ठेवले साहेबांनी. सध्या तू का नाही जरा गाड्या मोटरायचं दमानं जायचंय बाबा. लय गाड्या राहतात बाबा इकडं. दमानं येणं जाणं करते आले. काकू तू माझी काही काळजी करू नको, तू नीट जा, हा, हा. नाहीतर तुझी गाडी जाईल निघून. अरे चल, तसं नाही. उशीर होतोय, चल. अरे बोल तर दे की लेकराला. चल लवकर. सध्या घरला ये बा. पुरणाची पोळी करून खाऊ घालते बाबा. चला पुस्तकानं माणसाला एवढं शंड करावं जो स्वतःच्या आईला विसरतो. यापेक्षा मोठा विनोद नाही या जगात नसेल. ए माधव, काय अरे किती उशीर झाला रे तुला? अरे त्या सतरंजीवाल्यानं उशीर केला आणि मी काय करू? एक काम धड येत नाही तुला. अरे ते जाऊ दे. चल लवकर. एवढी मोठी मीटिंग आहे आपल्या वार्ड मध्ये अरे हो आणि ना. आपलं असंच राहते. इकडे जे मागे घे चल. मागे घेऊ? हा. हळूहळू. हे धर, चल पटपट धर. पण तू सर्वांना सांगितलं का? सगळ्याला वा, वा, सांगितले. वा. ते कांबळे साहेब येणार आहे. हा. पास वा. बस त्या मावशीकडे गेला होता का? गेलो होतो. हा. ते शांताबाईला सांगितलं हो ना? हो. सगळ्याला सांगितलं मी. आणि ती शांताबाई ते पण सांगितलं. सांगितलं. बाकीच काम झाले? हो, पण सगळं बघून ते- अरे हो ए, सदाभाऊ. ए आलो रे, हा, हा. खुर्ची आणत होतो. हा, ठेव ठेव ठेव. मी हाराचं बघतो हा. हो घेऊन ये. ए तू क्या चल, चल. तू क्या हा. जा, तू साहेबांना घेऊन ये जा. मी? हो जा. बस ठीक आहे मी आणतो. जय भीम सदाभाऊ. अरे जय भीम जय भीम, बसा बसा. जय भीम बसून घ्या मंडळी, बसून घ्या. हे सदाभाऊ. हे हात. काय सदाभाऊ? आज कवा येताय तू आणि येता? येणार आहे, येणार आहे, बस खाली. येत नाही तू आणि येता जा, बघ. ते बटन दाब जा. हो, हो. लागलं का? हॅलो हॅलो, आवाज येतो का मंडळी? हो, आवाज हो. येतो का आवाज? हो, हो. व्यवस्थित. हो हो येते येते. ए पोरी, सभेत काय बोलू नको. ए सदाभाऊ साहेब आले. ए, साहेब आले. काँग्रेस साहेबांचं! काँग्रेस साहेबांचं! अरे काँग्रेस साहेबांचं! बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा जय भीम. जय भीम. जय भीम. आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला यायला जरी उशीर झाला असेल तरी सुद्धा तुम्ही लोकांनी आपली जागा सोडली नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात यावरून तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मला दिसून आला आहे. बंधूंनो, हक्क मागून मिळणार नाहीत, ते आपल्याला लढवूनच मिळवावे लागतील. गेली हजारो वर्ष आपण गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडलेले होतो. बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून त्या बेड्या मोकळ्या केल्या आहेत. बंधूंनो, बाबासाहेब जेव्हा परदेशात शिकायला होते तेव्हा एका पावाच्या तुकड्यावर अख्खा दिवस काढत तिथल्या वाचनालयामध्ये सगळ्यात पहिले जाणारे आणि शेवटी येणारे बी तेच होते. ए, पोरे, जरा गपचूप बस. मध्ये बोलत नाही. काय रे तुमचं काय? तिथल्या वाचनालयामध्ये सगळ्यात आधी जाणारे ते आणि सगळ्यात शेवटी बाहेर येणारे ते एकमेव विद्यार्थी होते. ते शिकायला असताना म्हातारं मायचं त्यांना पत्र जायचं. त्या पत्रात लिहिलेलं असायचं, हो त्याची 4 लेकरं मेली हो. ए, आणि वाचलंय मी पुस्तकात. मध्ये असते. बरोबर आहे तिचं, वाचलंय तिनं. आपला समाज वाचत नाही. सांगायचं. त्या पत्रात लिहिलेलं असायचं की त्यांची मुलं आता जिवंत राहिली नाहीत तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल. तरी सुद्धा त्या दुःखाला कवटाळून या समाजाला आपलं मूल समजून या समाजासाठी ते झटत राहिले. बंधूंनो, बाबासाहेबांनी या लोकशाहीमध्ये त्यांच्या संविधानामार्फत आपला जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो अधिकार आपण आपल्या मुक्तीसाठी शस्त्र म्हणून केला पाहिजे. हे मत कुणाला विकून या शस्त्राची धार बोचट करू नका. काँग्रेस साहेबांचं! काँग्रेस साहेबांचं! येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणूक आहेत. या निवडणुकीमध्ये आपल्या
11 उमेदवार उभे राहणार आहेत. त्या 11 उमेदवार निवडून आलेच पाहिजेत. कमळास साहेबांचा! कमळास साहेबांचा! कमळास साहेबांचा! किती छान भाषण केले. एकच स्टेप लावते. अरे पाठ करते ती स्टेप कॉप्या मारायची सवय असती नेम द्यायला. काय हे माधव जर सतरंजी जर ए तू क्या त्या खुर्च्या करता हो. सदाभाऊ हा कार्यक्रम मस्त झाला. हो ना पण सदाभाऊ अरे एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं रे. कोणत्या रे ती बारकी पोरगी बोलली म्हणून होय नाही रे, मग तू तू त्यांच्या बाजूला बसायला पाहिजे होतास. अरे माधव तू पण काय छोट्या गोष्टींचा विचार करतोस रे धर. अरे तुझ्यासाठी छोटी गोष्ट असेल, पण तू आमचा कार्यकर्ता आहेस, आमचा नेता आहेस तू. चल नको एवढा विचार ए तू क्या ते माईकचं काय केलंस? काय म्हणलास माधव? अरे माईकचं काय केलंस? माईक ना हा. त्या खुर्च्या त्या माईक दोन्ही पण दिले. वा वा पैसे बी देऊन टाकले. वा वा वा. ते काय बोललं का रे साहेबांचं अगरवालचं जेवणाचं? सगळे केले. नाही, नाही. साहेब जय भीम जय भीम. छान झाला रे बरो कार्यक्रम. धन्यवाद साहेब अरे हा जेवण केलं का तुम्ही? हो साहेब आताच झालं आमचं जेवण बर. अरे हा आपल्या त्या गाडीमध्ये डिझेल टाकलं का? आणि ड्रायव्हरचं पेमेंट? हो साहेब गाडीमध्ये डिझेल पण टाकले आणि तुमच्या ड्रायव्हरचं पेमेंट पण दिले बर चला येतो. जय भीम. हो साहेब वा खूप छान ऍक्टिंग करतो हा पोट भरण्याची. हे बघ माधव नेत्यासमोर आपण जेवण केलं म्हटलं ना की नेता खुश होता रे आपल्यावर हो. हा ते का नाही खुश होणार रे? त्यांना मिळतो व्हॅस 69 चा पॅक आणि सोबत बिर्याणी. मग का नाही खुश होणार? मन खुश होणार. सकाळपासून आम्ही उपाशी आहे, त्याचं कोणाला काय नाही. हे कर ते कर त्याच्या ए तू क्या बस. अरे नेता कसा जरी असला तरी त्याच्याच जीवावर आपण आंदोलने आणि मोर्चे काढतोय म्हणून तर आपली आंबेडकरी चळवळ अजून सुद्धा टिकून आहे आणि त्यांच्या काळामध्ये खूप भोगले रे त्यांनी. ए नको एवढा विचार त्यांचं कर जाऊ दे, पण आता भूक लागली त्याचं काय? चल एक एक कटिंग ठेव चल ए, चल आता, कटिंग कटिंग काय असतंय? गरमागरम भजे खाऊ घाल ना असतं. त्याचे भजे काही संपत नाही. चल चल. कमो झोपली नाहीस व्हय अजून? ऐ ग नाही हो. काय झालं ग तब्येत खराब आहे की काय? नाही काय नाही. काही नाही तर एवढ्या जोरात कणत का उठलीस मग? तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या, जेवायला वाटते. काय झाले कमो तब्येत खराब आहे का तुझी? काय नाही हो, जेवा. काय नाही म्हणते चेहरा बघ किती सुकलाय. काय झालं? मला ना काही दिवसापासून उलट्या होत आहेत. आणि तू ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस कमू? असं नाही व, ही आनंदाची बातमी मला तुम्हाला काळीच भरून सांगायची होती, पण तुम्हाला वेळ कुठे आहे घरातलं सुखदुःख बघायला. खरंच कमू मी तुला किती त्रास देतो नाही, किती छळतो तुला. दुःख तर सोडच, पण सुख सुद्धा तुला कुणाला सांगता पचवावं लागतं. पाण्यानं माणूस जाळल्यासारखा प्रकार आहे हा. जेवा आधी. तू पण जेव ना माझ्यासोबत. मी जेवले. खा ग घे. आव- घे म्हटलं तर खा. कमू आता तब्येतीची काळजी घे नीट. जास्त जवळ सामान उचलायचं नाही आता, आणि त्या नळावर पाणी व्यवस्थित भरत जा. आणि एक काम कर ना कमू, उद्या डॉक्टर कडे जा आणि सगळं नीट तपासून घे. काय म्हणजे मीच डॉक्टरकडे जाऊ, मीच काळजी घेऊ?
अशा अवस्थेत सुद्धा तुम्हाला माझ्या संग यायला वेळ नाही का? उद्या जर मेले बिले तर मस्तनांतर घेऊन जाळा, आता ठेवार मुर्दा माशे इथपर्यंत. उठा. किती चिडतेस का? मग तुम्ही असं बोलताय होय? अगं, दिवसभर ऑफिस नंतर मीटिंग आणि सभा होत्या माझ्या. दिवसभर काम करून थकतो, थोडासा विसावा घ्यावा म्हणून घरी येतो तो अशी चिडतेस. मग तुम्ही मलाच सांगताय माझी काळजी घ्यायला. मग असं ताट घेऊन जाशील हा, तुम्हाला. जाणार मी. ए कमू, आता चिडायचं नसतं, सांगितलं नाही का आजूबाजूच्या बायाने तुला. तुम्हाला बरं माहित आहे हे सगळं. मग माझ्या मित्रांची लग्न झाली, त्यांनी सांगितले मला. हा, ए कमू, ऐक ना, मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं? मला नाही माहिती अजून. धोंडीराम.